नागपूर सायबर पोलीस प्रशांत कोरटकर कडून मोबाईल आणि सिम कार्ड स्वीकारणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल नसल्याने मोबाईल आणि सिम कार्ड घेतलं जाणार नाही असं सूत्रांकडून कळतंय। मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांना देणार अशी माहिती प्रशांत कोरटकर कडून देण्यात आलेली होती। प्रशांत कोरटकरचा मोबाईल कोल्हापूर पोलिसांकडे तपासासाठी जाण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, नेमकं काय आहे स्पष्टता याबाबतची? नागपूर पोलिसांचं नेमकं हे जे म्हणणं आहे ते नेमकं काय? नक्कीच इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात ज्या फोनवरून धमकी दिल्याचा आरोप आहे तो फोन आणि ते सिम कार्ड आज नागपूर सायबर पोलिसांकडे दिलं जाईल असं प्रशांत कोरटकर याच्या वतीनं सांगण्यात आलं होतं। तसा मेसेज होता मीडियाला, परंतु नागपूर सायबर पोलिसांचे खात्रीलायक सूत्र असे सांगतात की आम्ही तो फोन आणि सिम कार्ड स्वीकारणार नाही, कारण की नागपूर सायबर पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल नाही। एक बेलतरोडी पोलिसात गुन्हा दाखल होता, तो सुद्धा कोल्हापूरला वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे तपासासाठी कोल्हापूर पोलिसांकडे ते सिम कार्ड आणि मोबाईल द्यावा अशी माहिती आहे। त्यामुळे आज प्रशांत कोरटकर यांचा माणूस किंवा प्रशांत कोरटकर स्वतः जेव्हा सायबर पोलिसांकडे तो मोबाईल आणि सिम कार्ड द्यायला जाईल तेव्हा ते स्वीकारलं जाणार नाही। त्यामुळे आता दोन्ही सायबर कोल्हापूर सायबर पोलिसांकडे किंवा जुना राजवाडा पोलिसांकडे प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड पुढील चौकशीसाठी जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। कोल्हापूर न्यायालयाकडनं बेल मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकर आज नागपुरात येण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि त्यामुळेच तो मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांना दिलं जाईल असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं। परंतु आता सायबर पोलिसांची अशी माहिती आहे की आम्ही तो मोबाईल आणि सिम कार्ड स्वीकारणार नाही, कारण की गुन्हाच दाखल नाही तर मग ते मोबाईल स्वीकारून त्याच्या चौकशीचा फायदा काय होणार ते कोल्हापूर पोलिसांकडे द्यावं अशी पोलिसांची माहिती आहे। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। सुरतास धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।